PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 38वा. लेखिका प्राची सोळे. जाणाऱ्या कारला अखिलेश बघत राहिला. डोळ्यात चमक आणि ओठावून हसू. विश्वनाथ चौधरी, आता तुझ्या साम्राज्याला सुरुंग लागणार नाही. तुला तुझी जागा दाखवली तर अखिलेश महाजन नाव नाही. खूप धोका दिलास, पण आता नाही. अखिलेशचा जबडा आवडला गेला. कथा पुढे सुरू. मैथिली तिचं आवरून तयार झाली. खरं तर तिला आज आदिराज कॉल करून त्याचं स्टेटस सांगणार होता. एक तो तरी घरी येणार होता किंवा तिला शिवापूरला बोलावून घेणार होता. ती हॉलमध्ये आली. विश्वनाथ आधीच तिथे बसला होता. तिला येताना पाहून नंदिनीने नाश्ता लावला. गुड मॉर्निंग डॅडी. मम्मा, ती म्हणाली. विश्वनाथ हसला. तो काही बोलण्याच्या तयारीत होताच की त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नंबर पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पटकन बदलले. मैथिलीचे त्याच्याकडे लक्ष होतेच. त्याच्यातला बदल तिने ओळखला. मी आलोच, असं म्हणून घाईघाईने तो उठला. तो इतक्या घाईत उठला की टेबलावरचा पाण्याचा ग्लास खाली पडला. सावकाश, घाई काय आहे? नंदिनी त्याच्याकडे बघत बोलली. पण विश्वनाथचं तिच्याकडे लक्ष नव्हते. तो तसाच धडपडत उठून गेला. कुठला एवढा महत्त्वाचा कॉल आला की डॅडी एवढे घाईत गेले? मैथिली विचार करत होती. तिला दामोदर पंतांनी सांगितलेले आठवले. कुठलीही गोष्ट नजर अंदाज करू नकोस, नीट लक्ष ठेव. डॅडींच्या मागे जायला हवे. कोणाशी बोलतायत ते समजले किंवा काय बोलतायत ते कळेल. मैथिली उठली. अरे बाळा, का उठलीस? नंदिनीने विचारले. मम्मा, आली मी. एक फोन करते, शाळेचं काम आठवलं, ती बोलली व विश्वनाथ गेला त्या दिशेला गेली. विश्वनाथ पहिल्या मजल्यावर गेला होता. ते बरं झालं, कारण मैथिलीची रूम तिथेच होती. कोणाला संशय आला नसता. ती पहिल्या मजल्यावर आली. मजल्यावर उजव्या बाजूला वळले की लॉबी होती. तिथे ओळीने रूम्स होते. आदिराज, मैथिलीचा रूम, विश्वनाथचा रूम, स्टडी रूम, अजून एक कॉमन रूम होता. लॉबीमध्ये खास विदेशी बोन्साय केलेली झाडे लावली होती. ती चांगली डवरलेली आणि बऱ्यापैकी उंच होती. तुर्तास त्या झाडांचा आधार होता. मैथिली हळू चालत तिथे आली आणि पटकन एका बाजूला झाली. विश्वनाथ लॉबीमध्येच बोलत होता. मैथिली एका बोन्साय झाडाच्या मागे लपली. तिला ऐकायचे होते. विश्वनाथ बऱ्यापैकी मोठ्या आवाजात बोलत होता. सूर्यकांत, अरे असा निगेटिव्ह विचार करू नकोस. मी आहे ना. आणि हे बघ, मी सगळं हळूहळू जमवून आणलं आहे. काहीही धोका नाही आहे. लवकरच ती शाळा आपली होईल. मग आपणच मालक. विश्वनाथ हसत होता. मैथिलीने ते ऐकलं आणि जागीच थिजली. घशाला कोरड पडली. आता ऐकलं ते खरं की खोटं? डॅडी कुठल्या शाळेबद्दल बोलतायत? मैथिली कान टवकारून ऐकत होती. सूर्यकांत, विसरू नकोस, तू कोणाचा भाऊ आहेस? ह्या विश्वनाथचा. 1-1.5 वर्षापूर्वी काय केलंस तेही आठव. मला हार माहीत नाही. जे काही केले ते स्वतःच्या हिमतीवर. माझ्या बायकोला आणि मुलाला पण यापासून दूर ठेवले. आता एकच, लवकर ती शाळा काबीज करायची. आणि पण बोलताना विश्वनाथ वळला. मैथिलीची पाछावर धारण बसली. तिला जेवढं लपता येईल तेवढं ती लपली. विश्वनाथ चालत पुढे आला असता तर मोठा अनर्थ घडला असता. ती श्वास रोखून उभी राहिली. जलद धावणारे हृदयाचे ठोके तिलाच ऐकू येत होते. डोळे मिटून ती देवाचा धावा करत होती. विश्वनाथ काही पावलं चालला आणि त्याच्या रूममध्ये गेला. मैथिलीने सुटकेचा श्वास सोडला. कपाळावर घाम जमला. क्षणात ती तिच्या रूममध्ये गेली. दार लावून घेतली. कानाने जे ऐकलं, डोळ्याने जे पाहिलं ते 100% खरं होतं. कारण तो आवाज विश्वनाथचा होता आणि बोलणारासुद्धा विश्वनाथच होता. आदिराजच्या वडिलांचं एवढं भयानक रूप पाहून ती हादरली. मग ती कुंठित झाली. बरं, यात आदिराज किंवा नंदिनी यांना दोष देऊन उपयोग नव्हता, कारण त्या दोघांना हे माहितीही नव्हतं. आता तिला क्षणभर तिथे थांबता येणं शक्य नव्हते.
कसं तरी स्वतःला शांत करत तिने भराभर तयारी केली व खाली आली. किचनकडे नजर टाकली. मम्मा, मी निघते, तिने म्हटलं. नंदिनी बाहेर आली. अगं थांब, टिफिन आणते पटकन. नको मम्मा, आज शाळेत ॲन्युअल मीटिंग आहे. सबनीस सरांनी लंच सांगितला असेल. जेवण शाळेत होईल. जे सुचलं ते तिने सांगितले. आता नंदिनी काय म्हणते याकडे लक्ष न देता पर्स घेऊन ती भरकन बाहेर पडली. अशी काय अचानक गेली ही, आणि किती घाईत? नंदिनी विचार करत तिला बघत राहिली. एक, दोन, तीन, दाराची बेल वाजत राहिली. दार उघडले. भूत पाहावं तसं गोका मैथिलीकडे पाहत होता. सरक बाजूला, त्याला हाताने बाजूला करत मैथिली तीरासारखी आत घुसली. आजो, 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 ती ओरडत राहिली. ताईसाहेब थांबा, असं का ओरडताय? गोका घाबरून विचारत होता. कुठे गेलेत आजो? तिने वैतागून विचारले. बँकेत गेलेत. काय? आणि तू नाही गेलास त्यांच्यासोबत? मैत्रिणीने घाबरून विचारले. ताईसाहेब, मी बोललो, पण साहेब नाही म्हणाले. किती वेळ झालाय? अर्धा तासाहून अधिक वेळ झालाय. यायला हवेत. गोका माहिती पुरवत होता, पण मैथिलीचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. एक तर आजो किंवा आदिराज या दोघांचा खूप आधार होता, पण आता तेच जवळ नव्हते. मैथिलीला तर रडूच येत होते. तेवढ्यात दाराची बेल वाजली. ती तीरासारखी धावली व दार उघडले. दारात आजो उभे होते व मैथिलीकडे आश्चर्याने बघत होते. मैथिलीने आवेगाने त्यांना मिठी मारली. आजोनी तिला रडू दिले. मायेने तिच्या पाठीवर हात फिरवला. मैथिली थोडी शांत झाली. आजो, तुम्हाला एक महत्त्वाचे सांगायचे आहे. हो, चल आज जाऊ, तिला हाताला धरत आजो म्हणाले. दोघे आत आले. गोका, 2 कडक कॉफी बनव पटकन, आजो किचनकडे आवाज देत बोलले. मैथिली बाळा, एकदम शांत रिलॅक्स हो. जे काही सांगायचे आहे ते नीट सांग. इथे कसलीही भीती नाहीये. तिचा हात हातात घेत आजो बोलले. गोकाने कॉफी आणून ठेवली. मैथिली, आधी कॉफी पी, मग बोलूया, आजो म्हणाले. लग्न करून दिले 2च दिवसात आदिराज लांब जातो. मैथिली अस्वस्थ आहे. हे जे काही आहे ते चौधरीच्या घरातच आहे, कारण हे लग्न करण्याचा पुढाकार विश्वनाथ चौधरीनेच घेतला होता. हा सगळा प्री प्लॅन होता का? आजो विचार करत होते. मैथिलीने कॉफी संपवली. आजो, इन्स्पेक्टर गोन्साल्विसने त्या घड्याळावर कोणते इनिशियल सांगितले होते? तिने पटकन विचारले. दामोदर पंतांनी तिच्याकडे पाहिले. तिचा चेहरा खूपच उत्तेजित झाला होता. त्यांनी मेंदूला जोर लावला. हां, आठवलं, SC असं म्हणाला होता. हो, बरोबर बोललात आजो, SC हेच इनिशियल म्हणाला होता. हो, त्याचं काय बाळा? आजो, आज आदिराजच्या डॅडींना मी फोनवर बोलताना ऐकले. म्हणजे ते तुझ्यासमोर बोलत होते? आजोंनी मध्येच विचारले. आजो,
काय प्रश्न विचारताय तुम्ही? मैथिली वैतागली. आता नाही बोलणार. सांग. आजो, सकाळी नाश्ता करताना त्यांना एक कॉल आला. तो कॉल घेताना ते एवढे एक्साइट झाले होते की उठताना त्यांचा धक्का लागून पाण्याचा ग्लास पडला. पण त्याचं त्यांच्याकडे लक्षच नव्हते. एकदम घाईत निघून गेले. मला तुमचे शब्द आठवले, सतर्क राहा. आवडत नसूनही मी त्यांच्या मागे गेले आणि जे ऐकले त्याने पुरती हादरून गेली. सूर्यकांत चौधरी, मैथिली बोलली. आजो, काही लक्षात येते का? तिने त्यांना रोखून पाहत विचारले. म्हणजे SC सूर्यकांत चौधरी. बोलताना त्यांचा आवाज कातरला. हो आजो, सूर्यकांत चौधरी म्हणजेच त्या घड्याळावरचं इनिशियल आहे. मैथिलीच्या डोळ्यात पाणी आले. तिला हुंदका आला. आजो, यानेच माझ्या आईवडिलांना पाण्यात ढकलून त्यांचा खून केलाय. कितीही धीराचे असले तरी आजोंना धक्का बसलाच. 2 वर्ष ते त्यांच्या प्रिय मुलाचा आणि सुनेच्या खुनाचा तपास करतायत आणि तो खुनी असा अचानक समोर यावा, तेही मैथिलीला हे आधी कळावं. याने ते खचले. मैथिलीच्या मनावर आता या क्षणी काय आघात होत असेल ते त्यांना समजत नव्हते. बाळा, पण तू एवढं ठामपणे कसं सांगू शकतेस की हा तोच सूर्यकांत आहे? आजोनी एक लूप होल काढला. आजो, मी स्वतः ऐकले. चौधरी बोलत होते. तू कोणाचा भाऊ आहेस आणि तू काय केले आहेस हे विसरू नकोस. आता थोडेच दिवस मग ती शाळा आपलीच असणार आहे. हे काय होतं? आजो, मला भयंकर भीती वाटू लागले. नीट मुद्देसूद विचार केला तर समजायला कठीण जाणार नाही की हा सगळा भयंकर प्लॅन विश्वनाथ चौधरीचा आहे. त्यांनीच हे लग्न ठरवायला पुढाकार घेतला. आदिराजने त्यांना अडवायला नको म्हणून तडकाफडकी त्याला शिवापूरला पाठवून दिले. आजो, तो पुरातन नकाशा, त्यावर पेनाने लिहिलेलं आपल्या शाळेचं नाव, माझ्या मागे लागलेत की शाळेचे वर्ग बांधून देतो. हे सगळं काय आहे? हे कुठल्या दिशेने इशारा करतायत? मैथिलीने त्यांना भराभर प्रश्न विचारले. मैथिली, पण हा सूर्यकांत होता कुठे? विश्वनाथला कोणी भाऊ आहे हे आपल्याला आता समजतंय. कोणी कसं त्याचा उल्लेख केला नाही? तो तुमच्या लग्नाला पण आला नव्हता. हे काय रहस्य आहे? आजूंच्या शरीराला हलकासा कंप सुटला. जे काही होते ते सगळं भयंकर षडयंत्र होतं. मुकाबला ज्याच्याशी करावा लागणार आहे तो शक्तिशाली आणि क्रूर होता. विचार करता आचो दचकले. काय झाले आजो? तिने घाबरून विचारले. मैथिली, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. येणाऱ्या काही दिवसात काहीतरी चुकीचं विचित्र घडणार हे नक्की. आता तुला खूप महत्त्वाचे काम करायचे आहे. तू आहेस तयार? अजूनही तिच्या हातावर हात ठेवत विचारले. आईबाबांसाठी काहीही, त्यांच्या खुनाला शिक्षा झाल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. तिच्या डोळ्यात अंगार फुलला होता. बोला आजो, काय करायला हवं मी? तिने विचारले. आज नंदिनीशी बोल. सूर्यकांत नावाचा कोणी भाऊ आहे का विचार. आता कुठे आहे ते विचार. मुख्य काहीही कारण सांग आणि आदिराजला इथे बोलावून घे. मला भीती वाटते की आदिराजलाही धोका असू शकतो. आजो बोलले व मैथिली किंचाळली. आजो, काय बोलताय तुम्ही? आदिराजला धोका? का आणि कोणापासून? तिच्या डोळ्यांवर अंधारी आली. तू आता जास्त विचार करू नकोस. नंदिनी चांगली मुलगी आहे. तिला विश्वासात घे. परिस्थिती नीट समजावून सांग. हे काम विश्वनाथ कंपनीत गेल्यावर तिच्याशी बोल. आधी इथे यायला हवाच. जर आपण विश्वनाथला नकार दिला तर तो कुठलं पाऊल उचलेल ते समजणार नाही. मी तोपर्यंत गोन्साल्विसशी बोलून घेतो. या केसला कसं रिओपन करायचं ते विचारतो.
अजो, पण सूर्यकांतने खून केलाय हे सिद्ध कसं होणार? त्याने स्वतःहून कबुली द्यायला हवी, मैथिलीने म्हटले. बाळा, देवाच्या कृपेने एवढं समजलंय ना, मग पुढचंही समजेल. माझा देवावर विश्वास आहे. आजो वर पाहत बोलले. ठीक आहे, मी मॉमशी बोलेन. आदिराजना कसंही करून इथे यायला सांगते. विश्वनाथ चौधरीच्या पापाचा घडा भरला आता. त्याला त्याची जागा दाखवायची वेळ आली. मैथिली उठली. आजो, येते मी. तुम्ही इन्स्पेक्टरशी बोलून ठेवा. आता जे काही करायचे ते खूप जपून पण लवकर, ती म्हणाली. हो बाळा, आपण काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. सगळं आपलं चांगलंच होईल. तिच्या खांद्यावर थोपटत आजो म्हणाले. ती त्यांच्या पाया पडली व पर्स घेऊन बाहेर आली. कारमध्ये बसली व कार शाळेकडे धावू लागली. तिने ब्लूटूथवर आदिराजला 2 वेळा कॉल लावला, पण रिस्पॉन्स आला नाही. शाळेत पोहोचली व कामाची फाईल पुढे ओढली, पण कामात लक्ष लागणार नव्हतं. सकाळी आदिराज उठला. त्याने त्याचं एक्सरसाइज केलं, मग योगा केला. आंघोळ करून फ्रेश झाला, तयारी केली. नाश्ता करून तो साईटवर जाणार होता. आजच फायनल रिपोर्ट बनवून विश्वनाथला मेल पाठवणार व कार घेऊन मुंबईला निघायचे त्याचं ठरलं होतं. नाश्ता करायला हॉटेलच्या डायनिंग एरियात तो आला. आदिराजला थोडं हलकं वाटत होते. गुड मॉर्निंग, एक लेडीज आवाज आला व आदिराजने चमकून वर पाहिले व जोराचा शॉक बसला त्याला. त्याच्यासमोर काजल महाजन उभी होती व त्याच्याकडे पाहून हसत होती. तिला काय बोलायचं हे न सुचून आदिराज शांत होता. मी बसू शकते का आदिराज? तिने अजून मधाळ हसत विचारले. क्रमश, कथेचा भाग मोठा आहे आणि जर तुम्हाला तो स्लो वाटत असेल तर नक्कीच 1 पॉईंट फास्ट करून ऐका. क्रमश, कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला लाईक करा, हाईप करा, प्रेम द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.